शेतातील काही पिके तयार झालेली असतात तर काही पिकेही तयार होत असतात. अशा नैसर्गिक वातावरणामध्ये शेतातील माती आणून त्यामध्ये धान्य मिक्स करून आपल्या घरामध्ये आपण घटस्थापना करत असतो आणि घटस्थापनेच्या दिवसापासूनच शारदीय नवरात्रीला सुद्धा सुरुवात होत असते. अशा या घटस्थापनेच्या दिवशी आपण काही शुभवस्तू घरामध्ये आणू शकतो. त्यापैकी पहिली वस्तू आहे ती म्हणजे कलश. आपल्या देवघरामध्ये अजूनही मंगल कलश नसेल तर आपण कलशाची खरेदी करू शकतो आणि देवघरामध्ये मंगल कलश स्थापन करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर आपण कुलदेवीचा फोटो किंवा मूर्तीसुद्धा या दिवशी खरेदी करू शकतो. त्याचप्रमाणे आपण कमळाचे फूल या दिवशी खरेदी करून माता लक्ष्मीच्या चरणावरती अर्पण करू शकतो. तसेच आपल्या घरामध्ये किंवा मुख्य दरवाजात लावण्यासाठी आपण लक्ष्मी दीपाची सुद्धा खरेदी करू शकतो. तसेच 64 योगिनी यंत्र हे सुद्धा आपण या दिवशी खरेदी करू शकतो. या दिवशी आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती खरेदी करू शकतो, श्रीयंत्र खरेदी करू शकतो, कवड्या, गजलक्ष्मी यांची सुद्धा खरेदी करू शकतो.